माणसांनो थोडा थोडा तरी संघाला तोडलत, सनातनींना तोडताय. नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढा भिकारीपणा ह्या जगात नसेल. पण थँक्यू तीन तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन. असंच जर चालत राहिलं ना तर बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीये. तिकडे दीदी बोलावतेच आहे बांगलादेशींना, इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल. ऑलरेडी मानखुर्द अख्खं बांगलादेशी मुसलमानांनी भरलेला आहेच, तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा. आता सगळीकडे देऊनच टाका ना, मुसलमान राष्ट्र म्हणून डिक्लेअर करूनच टाका ना एकदाच. कशाला तुम्हाला, तुम्ही का महाराष्ट्र 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कशाला बोंब मारताय? खरं ते बोलून टाका ना. औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला, करून टाका. कशाला थांबलायत, कोणाची वाट बघताय? तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नको आहे ना, तुम्हाला औरंगाबादच हवं आहे ना, महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना. इतकी सोपी गोष्ट आहे. आणि उगाच छत्रपतींचं, फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावरकरांचं कोणाचंही नाव घेऊ नका, त्यांचा अपमान करू नका त्यांचा महाराष्ट्र म्हणून. कारण तुम्ही जे काय कृत्य करताय ना ते ह्या लोकांनी केलेलं नाहीये. त्यांची नावं तोंडातूनही काढू नका यापुढे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.